18व्या 19व्या शतकात भारतात स्त्रियांची परिस्थिती कशी होती माहिती आहे का? बालविवाह सामान्य, विधवांना समाजात स्थान नाही आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा तर विचारही केला जात नव्हता. अशा काळात एक स्त्री उभी राहिली जिने सगळ्या परंपरांना थेट आव्हान दिलं. ही कथा आहे पंडिता रमाबाई यांची. पंडिता रमाबाई यांचा जन्म 1858 मध्ये झाला. त्यांचे वडील अनंत शास्त्री डोंगरे हे संस्कृतचे मोठे विद्वान होते. त्या काळात स्त्रियांना संस्कृत शिकण्याची परवानगी नव्हती, पण त्यांच्या वडिलांनी समाजाचा विरोध सहन करत रमाबाईंना संस्कृत शिकवलं. इतकंच नाही, रमाबाई इतक्या विद्वान झाल्या की त्यांना पंडिता ही उपाधी मिळाली. पुढे त्यांच्या आयुष्यात मोठे संघर्ष आले. दुष्काळात आई वडिलांचा मृत्यू झाला, नंतर पतीचाही मृत्यू झाला. अचानक त्या विधवा झाल्या, पण त्या खचल्या नाहीत. त्यांनी भारतभर प्रवास केला आणि समाजातील स्त्रियांची स्थिती जवळून पाहिली. विशेषतः विधवांची अवस्था खूप दयनीय आहे, म्हणून त्यांनी ठरवलं स्त्रियांसाठी शिक्षण आणि आश्रय निर्माण करायचे. 1889 मध्ये पुण्याजवळ त्यांनी मुक्ती मिशन सुरू केलं, जेथे हजारो विधवा आणि अनाथ स्त्रियांना शिक्षण आणि आश्रय मिळाला. त्या काळात त्यांनी इंग्रजीत पुस्तक लिहिलं, द हाय कास्ट हिंदू वुमन. या पुस्तकात त्यांनी भारतातील स्त्रियांची वास्तविक परिस्थिती जगासमोर मांडली. त्या काळात समाजातील अनेक लोकांनी टीका केली, पण त्यांनी आपलं काम थांबवलं नाही. पंडिता रमाबाई यांची गोष्ट आपल्याला शिकवते की समाज बदलण्यासाठी कधी कधी एक व्यक्ती पुरेशी नसते, आणि म्हणूनच पंडिता रमाबाई एक फक्त विदुषी नव्हत्या, तर त्या भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीतील एक मोठं नाव होत्या. तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत.